नवदुर्गांपैकी देवीचं 6वं रूप आहे कात्यायनी देवी. पूर्वी ऋषी कात्यायन यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांनी देवीची उपासना केली. माते, तू माझ्या घरी माझी पुत्री म्हणून जन्माला यावीस अशी इच्छा व्यक्त केली. आणि तेव्हाच पृथ्वीवर राक्षस महिषासूर यानं उत्पात मांडला होता. त्याच्यापासून सुटका कशी करायची याचा काहीही उपाय देवतांना मानवांना दिसत नव्हता. त्यावेळी देवीनं कात्यायनी रूप धारण केलं. कात्यायन ऋषींची पुत्री म्हणून जन्माला आली आणि हीच कात्यायनी देवी महिषासूर मर्दिनी झाली. तिनं महिषासुराचा नाश केला आणि संपूर्ण विश्वाला महिषासुराच्या उत्पातापासून मुक्तता दिली. ही देवी ऋषी कात्यायन यांच्या घरी जन्माला आली म्हणून ह्या देवीला कात्यायनी असं नाव दिलं गेलं. महिषासुराचा अंत करण्यासाठी या देवीनं आपलं शस्त्रसज्ज रूप असं धारण केलं. वाहन सिंहाचं, हातात त्रिशूल, तलवार, गदा, धनुष्यबाण अशा शस्त्रांचा भांडार होता. अखेर प्रचंड युद्ध करून ह्या देवीनं महिषासुराचा पराभव केला, त्याचा अंत केला. ह्या देवीचं तेजस्वी स्वरूप म्हणजे सिंहासनावर आरूढ, 4 हात धारण केलेली, वरच्या हातात कमळ आणि तलवार, खालच्या हातात अभय आणि वरद मुद्रा असं हे महिषासूर मर्दिनीचं कात्यायनी तेजस्वी वीरांगणा स्वरूप. कात्यायनी देवी आपल्याला शिकवते धैर्य आणि पराक्रमानं अन्यायावर मात करता येते. संकट कितीही मोठं असलं तरी निर्धार आणि श्रद्धा यानं विजय नक्कीच मिळवता येतो.